पण ह्या चालत्या बोलत्या कॅमेऱ्यासमोर येण्याची तिची इच्छा होम मिनिस्टरमुळे पूर्ण झाली. आणि प्रशांत तर काय आमचा लाडकाच आहे. म्हणजे गोजिरीचं आधी मला कळलं, लग्न जमलं तेव्हा असं जरा वाटलं थोडंसं की काय हिला चांगला CKP मिळाला असता की. पण नाही, पण प्रशांतची भेट झाली आणि मग प्रशांत CKPच्याही वरतान निघालाय. गुड गुड. सोड्याची खिचडी बिचडी काय नाही आवडतं त्याला नॉनव्हेज सगळं. हो सगळं, म्हणजे माझ्याकडे तो चिंबोरी पण खातो. साबुदाण्याचा पदार्थ आहे, उपवासाचा पदार्थ आहे, उपवासाचा पदार्थ आहे. या गप्पा सुरू असतानाच आता अभिनयाकडे आपण वळणार आहोत. हां, तुम्ही अभिनय करायचा आणि त्याचबरोबर या सगळ्यांना म्हणजे सगळे ओळखतील असा अभिनय करायचा. पण त्याआधी मराठीत 5 वाक्यांमध्ये यांचं वर्णन करा, एकही इंग्लिश शब्द न येऊ देता. प्रशांत एक खूप चांगला नवरा आहे, नवऱ्यापेक्षा चांगला एक पिता आहे. मी खूप अभिमान आहे मला त्याचा आणि मला स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी त्याच्याबरोबर आहे आज. अरे वा, झाली 5. तुम्ही पण बोला मराठीत. करा, कौतुक करा. जास्त नाही येत मला. एक तर आलं, जास्त मी मोजणार, काळजी करू नका. मी खूपच भाग्यवान आहे. तिथे गोजरी माझं वाईफ झाली. वाईफ झाली, हा बरोबर बरोबर, बायको. अरे हो, ते चाललं. आणि त्याला तरी खूपच थँक्यू बोलायचं हो. गिव्ह मी सच अ नाईस अँड लवली सन. व्हेरी गुड, चांगलं आहे मराठी. तुम्ही इंग्लिश बोला, मी मराठीतच लिहितोय. आता अभिनय. हा, पहिलं आव्हान गंमत आणि 3 बक्षिसं. बघूया. मराठी चित्रपटाचं नाव आहे. क्रिकेट. सचिन तेंडुलकर. आउट. 6 आउट. तेंडुलकर आउट. अभिनंदन. एक छोटीशी भेटवस्तू झी मराठीकडून. थँक्यू. दुसरा, आता बघूया कुठलं गाणं येत आहे. मराठी गाणं. हो, वा 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 वा. अभिनंदन. झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू. तिसरं आव्हान काय येत आहे. म्हण आहे, म्हण. दूध दही गाय. वासरू कसं दाखवणाऱ्याचा प्रश्न किती पटकन सोडवला. झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर
अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं, खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?